बसून कोणती जागा कोण लढणार हे स्पष्ट करून त्यांच्या तयारीला लागलं पाहिजे। अन्यथा महायुतीमध्ये जे पाहायला मिळालं आणि काही अंशी महाविकास आघाडीमध्येही सांगलीच्या बाबतीत जे पाहायला मिळालं की प्रत्येक एकेका जागेसाठी, आणि आत्ता तर लोकसभेची जागा म्हणजे इलेक्शन होती, विधानसभेला तर स्टेक्स आणखीन खूप जणांचे त्याच्यात असतात, गुंतलेले असतात आणि छोटा मतदारसंघ त्यामुळे निवडून येण्याची प्रत्येकालाच खात्री असते आणि त्यामुळे ती शक्यता तिकिटासाठी मारामारीची खूप जास्त वाढणार आहे। त्यामुळं एकत्र लढायचे वेगळं लढायचे हे मला वाटतं की महाविकास आघाडीला आणि महायुतीला सुद्धा आत्ताच ठरवावं लागेल। सांगलीच्या बद्दल जर बोलायचं झालं तर मला आधी असं वाटत होतं की विशाल पाटीलना तिकीट न दिल्यामुळं त्यांचा विजयाचा मार्ग जो आहे तो मोकळा झाला, कारण त्यांच्याबद्दल प्रचंड प्रमाणात सहानुभूती निर्माण झाली। जर विशाल पाटीलना तिकीट मिळालं असतं तर असाच निकाल लागला असता का असा प्रश्न त्यावेळेला वाटत होता, त्यावेळेला पडला होता। पण आता ज्या पद्धतीचे निकाल एकूण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ते पाहता विशाल पाटीलना जरी काँग्रेसनं तिकीट दिलं असतं तरी सुद्धा ते निवडून आले असते। आत्ता मात्र तिकीट न दिल्यामुळं त्यांच्याबरोबर दादा घराण्याच्या बरोबर ज्या प्रकारचं राजकारण केलं गेलं, दादा कुटुंबाला पूर्ण संपवायचा घाट घातला गेलाय, ही भावना सांगलीमधल्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये गेली। सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना ते खूप लागलं आणि त्यामुळं कोणत्याही स्थितीमध्ये दादा कुटुंबाचा झेंडा फडकत ठेवला पाहिजे अशा भावनेनं लोक कामाला लागले आणि बाकी सगळे भेद विसरून त्यांनी विशाल पाटीलना निवडून आणलं। मला वाटतं की ज्या एका जागेच्या बद्दल बिलकुल मनामध्ये शंका नव्हती पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्याच्यातली ती विशाल पाटलांची होती आणि त्यावेळेला काँग्रेसचे जे नेते होते ते असं बोलून दाखवत होते की आमच्या ज्या गोष्टी ज्या आम्ही योजल्यात तशाच्या तशा जर झाल्या तर विशाल पाटील 1.25 लाख ते 1.5 लाखांनी निवडून येतील, जर आम्हाला जे जसं योजलंय तसं नाही झालं तर 50-1 हजारांनी येतील, पण तेच येणार हे अगदी पहिल्या क्षणापासून तिथं विश्वास होता आणि तो आजच्या निकालातून सार्थ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चित निकाल हाती येत आहेत, अगदी काही जागांचे निकाल बाकी राहिलेले आहेत आणि त्याची उत्सुकता प्रचंड आहे। मतमोजणी अजूनही सुरू आहे, काही फेऱ्या अजून बाकी आहेत, त्या प्रत्येक जागेचे अपडेट पोहोचवत राहू। एक छोटासा